निकाल पण आलेला नाही आणि आज याबाबतीत कुठल्याही प्रकारचे कॉमेंट्स उचित होणार नाही। या संदर्भामध्ये पार्टीतून शीर्षस्थानी पूर्णपणे निवडलेल्या आमदार यांच्याद्वारे याचा योग्य वेळी योग्य निर्णय आणखी वेळेचा एक फॅक्टर महत्त्वाचा राहिला, त्यामुळे एक ऐतिहासिक विजयापर्यंत असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं एक मात्र नाही, या निर्णयाचा एक फायदा झाला। ठिकठिकाणी एक गोष्ट खरी आहे की या लाडली बहीण योजनेच्या पेक्षा गेल्या या योजनेच्या आधी महाराष्ट्रामध्ये ज्या विकासाच्या अनेक योजना झाल्या आणि भारत सरकारच्या ज्या योजना होत्या या दोघांचाही परिणाम हा जनमानसावर होता। आणि साधारणतः जसं तुम्ही देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या बातम्या जाणून घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी तुमच्या ट्रकमध्ये भरा व्हॅल्व्होलिन CK4 जे 20% अधिक इंजिनचं संरक्षण करतं। तुमच्या ट्रकला द्या व्हॅल्व्होलिन CK4 इंजिन ऑइल द्वारे 20% जास्त सुरक्षा, ज्यामुळे मिळेल व्यापाराला जास्त गती। राजासाहेब, तुमच्या गाडीच्या इन्शुरन्स रिन्युअलसाठी एजंटचे 10 फोन येऊन गेले। एकदा एक प्राइस सांगत असेल, दुसऱ्यांदा काही वेगळीच आणि तरी कोणती क्लॅरिटी नाही। म्हणून स्वतःच रिन्यू करा, ना कटकट ना कन्फ्युजन आणि योग्य प्राइस। एक्झॅक्टली। लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले। मी म्हंटल आणि तुम्ही मानलं। बिलकुल। आधी रामबंधूचे मसाले आणा, रेसिपी बनवा आणि तेव्हा रामबंधूला आपला टेस्ट पार्टनर बनवा। रामबंधू मसाले, आपला टेस्ट पार्टनर। रामराज की प्रस्तुति सूती और लिनन के कपड़े मेड फॉर यूनिक मैन। रामराज प्रेस्टीज व्हाइट फैब्रिक्स। आणखी थोडं वर। अगं थांब, मी दाखवतो ना। काका सांभाळा। आमच्या जमान्यात झाडावर चढणं आईला जखम। अरे हे तर सेप्टिक होईल। सेप्टिक नाही, सगळं ठीक होईल। सोफ्रामायसिन मल्टीपर्पज अँटीसेप्टिक क्रीम, काम सुरू फक्त 1 मिनिटात। कापणे, जखमा, भाजणे आणि स्किन इन्फेक्शन साठी सोफ्रामायसिन। सेप्टिक नाही, सगळं ठीक। कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि नवी संधी उपलब्ध करून देणारं आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉन 2024 21 ते 25 नोव्हेंबर नाशिक। 60 वर्षात बदलला आहे डायनिंग टेबलचा थाट सारा, पण आजही इंडियाचा फेवरेट ग्लासवेअर आहे येरा। मजा आली, हीच गाडी घ्यायची। आणि इन्शुरन्स कुठून घ्यायचा? व्हाट क्वेश्चन? शोरूम मधून। आणखी काही ऑप्शनच नाहीये सर। काही जबरदस्ती आहे का? काही जबरदस्ती नाही, डिरेक्ट ॲको कडून घ्या आणि 36,000 पर्यंत वाचवा। कार इन्शुरन्स असेल घ्यायचा तर ॲको चेक करून घ्या। TVS Raider, the wicked ride. नमस्कार। महाराष्ट्रातील 15व्या विधानसभेसाठी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। भावी सरकार, लोकप्रतिनिधी आणि आपण सर्वच प्रामुख्याने जातीवाद, भ्रष्टाचार, सांप्रदायिकता आणि अपराधीकरण ह्या लोकशाहीच्या शत्रूंविरुद्धचा लढा पुढे नेऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिसेसने म्हटलं, चांगली सुरी Amazon वरून ऑर्डर करा। पण सुरी अगदी फक्त मोबाईलच नाही, Amazon वरून विना संकोच सगळं काही घेऊ शकता, कारण इथे मिळतात डिटेल डिस्क्रिप्शन्स आणि हजारो व्हेरीफाईड रिव्ह्यूज। संकोचाला हसण्यामध्ये कसं बदलायचं ते आम्हाला माहिती आहे, त्यामुळे सर आहे Amazon प्रत्येक आनंदाचं आपलं दुकान। फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा, पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका, तुमची रुचकर वेज करी तयार। सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत। सबसे बेस्ट होना चॉइस नहीं, एक कमिटमेंट है, क्योंकि जब बात हो आपकी आंखों की तो भरोसा सिर्फ बेस्ट पे ही कर सकते हैं। ASG आई हॉस्पिटल। मेरी विक्रम कड़क चाय देना। ये लीजिए, नया ब्रांड है।
पैसे भी बचाएगा और फर्क किसको पता चलेगा? फर्क तो पता चलेगा जब चाय पीते ही मेरे हस्बैंड के मुंह से आह और सासू माँ से जीती रहो बेटी नहीं सुनूंगी। विक्रम चाय का 1 चम्मच किसी और चाय के 1.5 चम्मच के बराबर है। और अगर आपके पास विक्रम कड़क चाय नहीं है तो यहाँ दुकानें और भी हैं। अरे नहीं, ये लीजिए। इतना कड़कपन तो जरूरी है। विक्रम कड़क डस्टी, कड़कपन जरूरी है। घी लाना भूलना मत। बाय। Red, Milky Mist Red. Red, Milky Mist Red. Red, 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 Milky Mist. मिल्की मिस्ट खाऊंगी, स्वादिष्ट, खुशबूदार, शुद्ध। Red, Milky Mist Red. राजा साहेब, तुमच्या गाडीच्या इन्शुरन्स रिन्युअल साठी एजंटचे 10 फोन येऊन गेले. एकदा एक प्राइस सांगत असेल, दुसऱ्यांदा काही वेगळीच. आणि तरीही कोणती क्लॅरिटी नाही. म्हणून स्वतःच रिन्यू करा. ना कटकट ना कन्फ्युजन आणि योग्य प्राइस. एक्झॅक्ट. सबसे बेस्ट होना चॉइस नहीं, एक कमिटमेंट है। क्योंकि जब बात हो आपकी आंखों की तो भरोसा सिर्फ बेस्ट पे ही कर सकते हैं। ASG आई हॉस्पिटल। अगं मशी मला कुठं नेशी तर म्हणे नाशिकला नेशी आणि नाशिकला जाऊन काय करशी तर म्हणे कृषी प्रदर्शन पाहशी। कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि नवी संधी उपलब्ध करून देणारं आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉन 2024 21 से 25 नोव्हेंबर नाशिक। नाशिकला चला ना। सबसे बेस्ट होना चॉइस नहीं, एक कमिटमेंट है। क्योंकि जब बात हो आपकी आंखों की तो भरोसा सिर्फ बेस्ट पे ही कर सकते हैं। ASG आई हॉस्पिटल। मिल्की मिस्ट पनीर टिक्का, मिल्की मिस्ट पनीर चिली, मिल्की मिस्ट पनीर 65, यही, सिर्फ यही। पनीर है तो मिल्की मिस्ट, ओनली मिल्की मिस्ट। 60 वर्षात बदलला आहे डायनिंग टेबलचा थाट सारा, पण आजही इंडियाचा फेवरेट ग्लासवेअर आहे येरा। मुलं खेळतात, त्यांना लागतं आणि आपण त्यांना बँडेज लावतो, हो ना? पण रेली स्प्रेनं बँडेजच बदलून टाक. बँडेज आहे मात्र स्प्रे प्रकारात आणि ते देखील हळदीसह. हे वॉटरप्रूफ आहे, फ्लेक्झिबल आहे. हे घावावर एक त्वचेसारखं आवरण तयार करतं, जखम लवकर ठीक करून टाकतं. तर बेस्ट आहे ना रेली स्प्रे बँडेज स्प्रे, जेणेकरून तुम्ही जिंकाल, तुमच्या जखमा नाही. Indomitable spirit shown today. अरे इंग्लिश है कि बाउंसर है? Let's hear it from the boys themselves. अरे भाई मुझे ना बुला ले. There was one shining light though today. यशस्वी। क्या कहला? दुनिया आगे झुकेगी जब बॉडी की भाषा चमकेगी। हम बोलीन की बाबू यशस्वी ऐसा भावकल मचावला कि गेंदुआ सीधा छपरा पहुंचवला। Dixie's Cotton Wear, इसका कंफर्ट दे बॉडी की भाषा जो छा जाए। Today cricket was the winner. छा गया। सारी कंट्री। द्विवेदी जी, बॉटल क्लीनर मागवला का? मागवतो की। मोबाईल नाहीये की लेंथ कलर सगळं काही तुम्हाला कळेल? 16 इंच ॲक्वा ब्लू नायलॉन ब्रिसल मल्टीपर्पज बॉटल क्लीनर मागू? येईल तेव्हा धुवूनही द्या. मिळवा प्रत्येक प्रॉडक्टवर डिटेल्ड डिस्क्रिप्शन्स. म्हणूनच तर आहे Amazon प्रत्येक आनंदाचं आपलं दुकान. नमस्कार. महाराष्ट्रातील 15व्या विधानसभेसाठी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. भावी सरकार, लोकप्रतिनिधी आणि आपण सर्वच प्रामुख्याने जातीवाद, भ्रष्टाचार, सांप्रदायिकता आणि अपराधीकरण ह्या लोकशाहीच्या शत्रूंविरुद्धचा लढा पुढे नेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. CRI Pump. CRI Pump. CRI Pump. CRI Pump. CRI Pump. CRI Pump. Now sold in more than 100 countries. CRI Pumps. Pumping trust worldwide. अपने जमाने में हमने तो कभी किसी को उल्टा जवाब नहीं दिया. इसलिए तो आपका जमाना चला गया ना माँ जी. आपको देखकर क्या लगता है किसका बीपी हाई होगा? आपके लगने से कोई फर्क नहीं पड़ता, क्योंकि बीपी चेहरा देखकर नहीं चेक करके पता चलता है. डॉक्टर मोपेन बीपी मॉनिटर, क्योंकि बीपी चेहरे से पता नहीं चलता. ब्रेक
विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक अतिशय महत्त्वाची बातमी सिल्लोडमधून। सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे। आपल्याला कल्पना आहे की या भागात अतिशय अटीतटीची अशी लढत झालेली होती। त्यानंतर दोन बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे पोलिसांना इथं हलकासा लाठीचार्ज करावा लागला। आणि सिल्लोडच्या या मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठा गदारोळ झालाय, मोठी तोडफोड। अब्दुल सत्तार तिकडचे उमेदवार होते। आणि अब्दुल सत्तार आणि त्यांचे विरोधक यांच्यामध्ये बनकर म्हणून तिथं विरोधक होते त्यांचे। आता हे कुठल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली हे कळू शकले नाही, पण पोलिसांना मात्र या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी हलकासा लाठीचार्ज करावा लागलेला आहे। आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमत वरती बघतोय। काही पोलिसांनी कशा पद्धतीने लाठीचार्ज करावा लागलाय त्यांना, कारण दोन्ही गटाचे कार्यकर्ते हमखास भिडलेले असणार आहेत। हे मतमोजणी केंद्र आहे सिल्लोडचं आणि याच केंद्राच्या बाहेर अर्थात विजय पराभव या सगळ्या ईर्ष्येतून पराभव अनेकांच्या जिव्हारी लागतो आणि त्यातूनच अशा प्रकारचे प्रकार घडतात। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। अनिल साबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अनिल, हा सगळा गोंधळ कशावरून झाला ज्याच्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला? काय बघा मॅडम, एक 4-4:30च्या दरम्यानची गोष्ट आहे ही। त्या दरम्यान काही दोन्ही म्हणजे समर्थक होते दोन्ही पक्षाकडचे, तर त्यांचे घोषणाबाजी वगैरे चालू होत्या आणि त्याच दरम्यान जे प्रत्येक फेरीने आहे चढ उतार उमेदवारांच्या मागे पुढे मतांचा सुरू होता, त्यामुळे सारखं वातावरण धीर गंभीर होत होतं। याच दरम्यान काही हुल्लडबाजांनी पोलिसांची काही त्यांचे शाब्दिक वाद झाला की त्याचबरोबर त्यांनी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच वेळेस कोणीतरी पोलिसांना तिथल्या स्थानिक त्या कार्यकर्त्यांनी कोणीतरी कोणाकोणाचे कार्यकर्ते होते हे या ठिकाणी प्रत्यक्षरित्या तर काही सांगता येत नाही, कारण की गर्दी भरपूर होती। जवळपास या ठिकाणी 15,000 ते 20,000च्या वरती कार्यकर्ते होते आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी असल्यामुळे एक्झॅक्ट कोणाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांची उद्धत झाली आणि त्यामुळे पोलिसांना हा जमाव पावण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला, हे निश्चितपणे सांगता येत नाही सध्या तरी। आताची या ठिकाणी जी लढत झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांची अटीतटीचा लढाई झालेली आहे आणि या लढाईच्या दरम्यान प्रत्येक फेरीने आहे कधी सुरेश बनकर तर सिल्लोड मधल्या या सगळ्या राजकीय लढाईमध्ये कधी अब्दुल सत्तार तर कधी बनकर हे समोर जायचे, आघाडी पिछाडी ही दिवसभर सगळी सुरू होती। त्याचं कारण असं होतं की ही सगळी निवडणूक अतिशय अटीतटीची बनलेली होती। पहिल्यांदाच इतकं कडवं आव्हान त्यांच्या समोर उभं करण्यात आलेलं होतं अब्दुल सत्तार यांच्या समोर। अब्दुल सत्तार यांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो सिल्लोड मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सातत्याने या आधी सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या होत्या। साधारणतः मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेरच विरोधी उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप सुद्धा झालेला होता। बनकर यांना मारहाण झाली होती, धक्काबुक्की झालेली होती असा आरोप होता आणि थोडे थोडके नाहीत हजारो कार्यकर्ते दिसत आहेत दोन्ही पार्टीचे जरी असले। मला वाटतं हे हा सगळा गोंधळ झाल्यानंतर आणखी तिथे कार्यकर्ते जमले असतील, आणखी आले असतील आणि त्यानंतर कारण एक गट त्यांना समर्थन देणारे आणखी लोक हे जमा होऊन पोलिसांच्या सुद्धा कंट्रोलच्या बाहेर गेलेले दिसत आहे आणि म्हणूनच त्यांना लाठीचार्ज करावा लागलाय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। साधारण एक 1-1.5 तासापूर्वी झालेला हा सगळा गोंधळ आहे प्रकार आहे सिल्लोड मधला। आणखी एक मोठी बातमी, मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असणार हे आता ठरतंय जवळपास, कारण महाराष्ट्रामध्ये 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा पॅटर्न या सरकारमध्ये सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे किंवा तसंच राहणार आहे किंबहुना। आणि 25 तारखेला शपथविधी होणार आहे, त्याआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असा प्रश्न जो पडतोय तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा भाजपचाच असेल। 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा महाराष्ट्रातला पॅटर्न तसाच राहणार आहे। 3ही पक्षांच्या प्रमुखांकडे 1-1 पद असेल। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय फॉर्म्युला ठरतोय?
विलास, एक हाती सत्ता आल्यानंतर आता महायुती मात्र जोरदार कामाला लागले. एकंदरीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार कोण यापासून ते हा दोन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या पॅटर्न बद्दल काय होणार, तर अर्थात हाच पॅटर्न महाराष्ट्रात पुन्हा एकदा कायम राहणार आहे. मुद्दा इतका की ज्या पद्धतीनं एक हाती सर्वाधिक जागा ज्या पक्षाच्या आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं भाजपचा मुख्यमंत्री 100% होणार यावर आता अंतर्गत गोटात जी आहे ती चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र इतर दोन पदांमध्ये खास करून उपमुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच खाते जे आहे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतीत आणि मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत काहीसा बदल होतोय का हे पाहावं लागेल. तुर्तास मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा जो आहे तो पहिल्यापासून कायम आहे. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत लवकरच निर्णय होईल. मात्र महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असं सोयीस्कर भूमिका जरी प्रत्येक जण घेत असला तरी महाराष्ट्रात भाजप महायुतीकडून दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला हा कायम राहणार हे आता स्पष्ट आहे. राहुल, जर समजा भाजपकडेच हे आहे असं गृहीत धरलं आपण, भाजप दावा करतंय त्याप्रमाणे, तर भाजपचं ठरलंय, भाजपचा चेहरा देवेंद्र फडणवीसच असतील? विलास, या प्रश्नाच्या बाबतीत त्या प्रश्नातच त्याचं उत्तर देखील आहे. कारण देवेंद्र फडणवीस वगळता एकाही व्यक्तीचं नाव अद्याप समोर येत नाही. लोकसभा असेल किंवा त्यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुका अगदी सत्तेत असो किंवा नसो भाजपचा पूर्ण केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस राहिलेले आहेत. सत्ता स्थापनेच्या आधी देखील आणि तिकीट वाटपापासून ते प्रत्येक इतर पक्षात देखील नाराजी नाट्य सोडण्यासाठी राहुल, तुम्हाला थांबवतो. एक महत्वाची बातमी येते. अमित शहा यांच्याकडून उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन अमित शहांनी केलंय. महायुतीच्या भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचं अमित शहांकडून अभिनंदन करण्यात आल्याची बातमी येते. महायुतीच्या प्रचारासाठी आणि आपण आधी ट्विट बघूयात, पोस्ट बघूयात. महाराष्ट्रात विजयी झालेल्या एनडीएच्या सर्व उमेदवारांचं मी अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकास आणि विश्वासाचा सुंदर काळ पाहतो आहे, अशी पोस्ट अमित शहांकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत. लोकसभा निवडणुका, हरियाणा किंवा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तसंच पोटनिवडणुकांमध्ये एनडीएचा विजय हे स्पष्ट करतंय की देशातील जनतेचा मोदींवरती अतूट विश्वास आहे, अशी पोस्ट अमित शहांकडून आली आहे. आणि त्याचसोबत दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. एनडीएचे हे विजयी उमेदवार विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आपलं सर्वोच्च योगदान देत राहतील, अशी पोस्ट एकीकडे अमित शहा यांची, दुसरीकडे भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात येणार आहेत. ही दृश्य आहेत. सज्ज आहेत सगळेजण मोदींचं स्वागत करण्यासाठी. कोणत्याही क्षणी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील. भाजपचं दिल्लीतलं हे मुख्यालय आणि त्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत. महाराष्ट्रातला हा विजय भाजपसाठी खूप मोठा आणि महत्वाचा, एकूणच महायुतीसाठी. इथे पंतप्रधान आल्यानंतर त्या ठिकाणची दृश्य पाहूच, मात्र राज्यामध्ये महायुतीची सुनामी आली आहे. असं महायुतीची 230 जागांवरती आघाडी आपल्याला दिसतेय. 230 पेक्षा जास्त जागा दिसत आहेत. महाविकास आघाडीचं न भूतो न भविष्य असं यश आहे आणि महाविकास आघाडीचं मात्र पानिपत झालेलं आहे. महायुती जोरदारपणे कमबॅक करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीला जे वाटत होतं की सत्तेचा मार्ग आपल्यासाठी खुला होईल तसं झालं नाही. एक्झिट पोलच्या नुसार सुद्धा अगदी एक्झिट पोल न दिले त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी जास्त आकडे हे आज पाहायला मिळाले. चक्रावून टाकणारे आकडे आहेत. अभूतपूर्व अशी ही निवडणूक, अभूतपूर्व निवडणुकीचा अभूतपूर्व निकाल. लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे, खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे.
देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होते आहे. पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाय ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या.